हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही काली महाभारतांतू भीष्मान द्रोणाचार्यांक कौरव पांडव राजकुमारांक विद्ये शिकोच खातीर वर्ण करून घेतिल्ले पळयले. सगळेची देश तुमगेल म्हूण सांगून तांगेल वयरची गुरुभक्ती दाखोवन तांकां आप्पन हाडले. द्रोणा लागीं सर्व राजकुमारांक विद्याभ्यास करयसी तरशिलीची तशी द्रोण तांकां चंद रितीरी विद्याभ्यास करयत आसची. अश्वत्थामू अर्जुनू सकड ओट विद्या शिकता जाल्यार अर्जुनाक कशें की एक नमने मनांतू संदेह अश्वत्थाम उदा बोरून घेवन वग्गी बत कारण कसलें म्हूण पळयतना द्रोण ताका चड विद्या शिकयत आसची. विंगड विंगड अस्त्र शस्त्र प्रयोग हांगेले पशी चड शिकवण जाता. आपणानय शिको का म्हूण सांगून अर्जुन मागीर वरुणास्त्र प्रयोग करून उदा घेवन धांवन वचून द्रोणाले अश्वत्थामान पावता ना पावता. मागीर द्रोणाक कळ्ळें अर्जुनाक विशय कळ्ळा तितले बुद्धी म्हळ्यार ग्रास्पिंग पावर म्हणटा आपणें ग्राह्य करची बुद्धी ताका चड आस म्हूण सांगून तो बुद्दंत म्हूण कळून अर्जुनाकय अश्वत्थामा दिल्ले वरीची तांणी विद्या दिताची. एक पंत तांणी कामाच्याले सांगचें आस काळखांतू अर्जुनाक वाडूनच म्हणून. एक पंत जेवता जेवतना दिवो ओडून गेल्लो. त्या वेळार अर्जुन जेवता तागेले मना येतकय काळोख जाल्ला रे हात तोंडान तूं वता म्हणटना काळखांतू शस्त्राभ्यासी ते करूनच म्हणून मागीर तो शब्दवेदी विद्या तोच जावन प्रयत्न करून शिकता म्हण. तेंच वेळार अर्जुनाक एकलव्य म्हणलें लेकलाल गुर्तू दिता. ते बाई कशी म्हळ्यार हांगेल सुण्याचे तोंडान तूं बाण घाल्ला ताणें 7 बाण जाल्यार सुण्या तोंडा तकून रगत येना बोंग मांजयना. हें कोण केलेलें म्हूण पळोवचें पडटना द्रोणाचार्याल मुर्ती करून एकलव्य तोच दोन तो अस्त्रशस्त्र प्रयोग विद्या शिकून पारंगत जाला. तूं कोण म्हणटना हांव द्रोणाल शिश्य म्हूण म्हणटा. अर्जुन आश्चर्य जाता. म्हाका द्रोणान म्हणलेलें तुगेली इतलें शस्त्र चातुर्य कोणेय शिकना नशी सगळेची जगत्यांत तुका समान जावन आसचो अस्त्रशस्त्र कार कोणेय ना नशी हांव पळोवन घेता. जाल्यार हो द्रोणालो शिश्य म्हणटा. द्रोणान हाका केन्ना शिकयलें वचून द्रोणाल निमगिता. द्रोण अर्जुनाल वटो ताका पळोवचें येता. पळोवचें येवन तागेलें गुरुदक्षिण जावन तागेलें उजवें बोट दिवका अंगुश्टें बोट दिवका म्हण. जाल्यार एकलव्य दिता कसलें चिंत करना नशी. जाल्यार मागीर एकलव्याक द्रोणानाची रैवत पर्वतांत कोणाके कळनाशी विद्याभ्यास वापस शिकूचें आसा न्ही म्हूण आमकां महाभारत तात्पर्य निर्णयांत कळटा. जावो जाल्यार हांगा अस्त्रशस्त्र अभ्यासांत द्रोणी अर्जुना मिक्वीत तशी जात आशिल्लो. जाल्यार थंय द्रोणने वो एकलव्य द्रोणाचार्यान तागेले गुरुदक्षिण म्हूण तागेले बोट घेतली पळय. मागीर द्रोणाचार्यांक निश्चिंत जाली अर्जुनाकय निश्चिंत जाली म्हूण सांगून आमी महाभारतांत पळयताची. मागीर द्रोणाचार्यान सर्व चेडवांकय लक्ष भेद म्हळ्यार एक पक्षी रुक्काची पक्षी दवरून ते पक्षीची गळो बाणान कातरून घालका म्हूण सांगून ते लक्षभेदा विशय येयलो.
त्या जाल्ली नंतर थंय गंगा नदीन ते एक द्रोणाचार्यान न्हांवच्या वतना शिष्य समेत न्हांवच्या चमकलीची नैन्थ भितर असोच एक दिसडीन द्रोणाल पांय धरलो पांय तांकां द्रोणाचार्यांक पांय सोडोन घेवचें जायना म्हण न्ही जाल्यार शिश्यांक गेलेक परिणिती पळोवका म्हळ्यार म्हाका सोडोयाची म्हूण समाची वरलेल चेडवान आलोचना करचे पयशी फुडेंची अर्जुनान बाण सोणू त्या सिसडीक 5 बाण सोणू कुडको कोरून घालता तो सिसडी मागीर अर्जुनाक पटोवन धरतात तांणी आनी ब्रह्मशिरोस्त्र उपदेश तांणी कोणाकय करनाशिल्ले अर्जुनाक ब्रह्मशिरोस्त्र उपदेश करताचे आनी तांणी सांगताचे कसं म्हण म्हळ्यार मनशाल वैरी ब्रह्मशिरोस्त्र प्रयोग करूं जायना ही ताका म्हण म्हळ्यार त्या मनशांक पळय सादारण बल आसूचें ते तांगेले वेरे प्रयोग केले ते अस्त्रा निमती सगळे प्रपंच दहन जाता ताका समान जावन आसूचें अस्त्र 3 लोकांतूय खंयचेय ना तशें जावन बारे जाग्रत ब्रह्मशिरोस्त्र तूं प्रयोग कोरका केदनाय मनुष्याल पशी चड अति पराक्रमी जावन अशें अति मानुश्य जावन आशिल्ले शत्रू कोणेय तुगेले वटू युद्ध आयलीच म्हण जाल्यार त्या वेळाक ताका संहार करूं न्हय तेन्ना हें अस्त्र प्रयोग कोरयेत अर्जुन जायतो म्हण म्हणटा तें महास्त्र द्रोणान दिल्लेलें महास्त्र बारे भक्तीन स्विकार करता तो आनी हांगा द्रोण ताका आशिर्वाद करताची तुका समान जावन धनुर्विद्या शिकलो सगळे प्रपंचांतूय दुसरो मनुश्य ना तुका पराजय करचें कोणाच न्ही साध्य ना तूंच पुराय जना पराजय करतलो म्हणून तांणी आशिर्वाद केले आतां धनुर्विद्या उपदेश पूर्ण जाल्ली की कडेर एक दिसू द्रोण धृतराष्ट्राला आस्थाना वताची थंय धृतराष्ट्र बसला द्रोणाचार्य सची कृपाचार्य सची सोमदत्त बाह्लिक हांणी श्रेष्ठ राय पुरय आसत थंय विदुरस व्यासो भीष्मो पुरे जन ते आसतना तांगेल सिंहासनार बैसून आसची थंय धृतराष्ट्रालेक आनी द्रोणाचार्य सांगताची हे महाराजा तुगेल चेडवां पळय धनुर्विद्या अभ्यास दिला न्हय संपूर्ण जावन जाल्ला तांगेलो धनुर्विद्याभ्यास आतां तांगेले खातीर तांगेले पांडित्य प्रदर्शनाचे एक दवरचें म्हण लेखला पांडित्य प्रदर्शन करता न्हय तें प्रदर्शन करोयावे म्हूण म्हणटना धृतराष्ट्रा भारी संतोश जातकय हे द्रोणा तूं निश्चय जावन एक व्हडलें कार्य केल्लें बरें जालें म्हाका आतां म्हगेले चेडवाले पळय तागेले थंयक ताकेक तागेले चेडूं म्हळ्यार मोग पळय ताणें तुगेले शिश्यांक गेले म्हूण म्हणी म्हगेले चेडवाले पांडित्य प्रदर्शन खंय करचें कशें करचें खंयचे वेळा करचें हें पळय तूंच निर्णय कर आनी कसं म्हण म्हळ्यार आतां म्हाका दिसता म्हगेले चेडवाल पांडित्य पळोवचें म्हाका देवान दोळ दिवेत आशिल्लो म्हण म्हाका दिसता म्हण न्ही सांगता तो मागीर विदुरा सांगता द्रोणान कशी सांगला तशें पुराय रितीर एक सिद्धत करी अरेंजमेंट्स म्हणटा ते पळय करी म्हणून म्हणटाची विदूर जायत म्हणटा आनी द्रोणाल वटू विदुरू द्रोणान आपोवन व्हेलेल्या जाग्यार वता थंय द्रोण एक चांगो जागो आयकी केला आनी थंय कितली स्थळार कसल सकड कोरका खंय सकडी जागो कोरका पुरे सांगता द्रोणाचार्य तशीची पुरे जागो न्ही ताणें द्रोणान सांगिल्लें बरी न्याल पुरे समतट्ट कोरून मागीर ते नवो जागो वेचांग कामा खातीर केलोलो थंय कोरका आशिल्लो पळय देवता कार्य बली सकड दिवन परिशुद्ध करताच की भूंय मागीर एक रंगमंटप केला स्टेज म्हणटा पळय आमी तशी रंगमंटपाचे एक बदीन सर्व आयुध दवरून सोडला मागीर हें बशील येवन पळोवचें जनालांत स्त्रियांक विंगड जागो पुरुशांक विंगड जागो देशाची प्रजेंक मागीर बंधू बांधवांक गुरूक कोण कोण सकडी आसा पळय विंगड देशाचे विंगड रायांक पुराय जनाक तांक समजावन बसशाक जागो तयार केला तशी आनी कसं न्ही म्हण म्हळ्यार मस्त श्रीमंत आशिल्ले जन तांगेले खर्चारी ते सुतूची मदे रंगभूमी सुतू जनान बसची तशी वेवस्था केला तांक जाय जाल्यार तशी वेदीक निर्माण करताची तर विशाल जावन आरामेर बसच्याक तशी आतां अमके दिसू चेडवांक गेले पांडित्य प्रदर्शन म्हूण सांगून दीस निर्णय केला न्हय ते दीस आयलो धृतराष्ट्रा बारी संतोश दोळ ना म्हूण शिवे पळोवच्याक तागेले चेडवाल विशय पळतो तो कृपाचार्य भीष्माचार्याल वटू
तो आयला रंगमंटपाक. गांधारी येयल्या ती बाई दोळ्या पट्टी घालून वसता ती काही पळोवचें जायना. कुंती तांगेल सखी दासी तांगेलचें नालवट पुराय कुंती गांधारी आयलींची. तांणी पुरे तांक म्हूण खंयची जागो दवरला तांणी थंय बसलींची. चतुर्वर्ण प्रजावर्ग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हांणी पुरे तांक खंयची जागो दिला त्या जागेर तांणी बसलींची. एक निमिश भितर सगळेची सुतूची कितलो जागो जेन्ना बसचे तयार केला ते बोर गेले काही तशी. आनी जाण जन उलयत रसाची एक बदीन वाद्य पुरे जाता रस तशी पळयल्यार एक समुद्र भोरगेच अशी म्हळ्यार समुद्राचे एक आयक पडटना आवाज तशी आयक पडटा रस. कडीर म्हणटना धवे वस्त्र निश्चिल तसले द्रोणाचार्य तांणी धवे माळ घालून अश्वत्थामा लोटो तांणी थंय प्रवेश केल्ले. प्राय जाला तांकां. तांगेले माथ्या केसू तांगेले खाड पुरय पिकून गेल्यांची. तशी अश्वत्थामा लोटो रंग प्रवेश केला तांणी. रंगमंटपाच्या मध्यवताची ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मणांक आपोवन स्वस्ती वाचन सांगयताची. ते जल्ली कुडले सैनिक पुराय कसं सकट जावका खडग गुराणी गदा धनुसू बाण हे पुरे हाणू रंगमंटपान तूं दवरून सोडले. तितले वेळ ते उलयत रसूचे जन पण ते स्तब्ध जावन बसल्यांच्यात. आतां तांगेले कला प्रदर्शन जाता. अस्त्र शस्त्र पुरय कोण कसं शिकला ताजें प्रदर्शन करता आमी पुरे पळोवका. खंयचे राजकुमार श्रेश्ठ कौरव श्रेश्ठ की पांडव श्रेश्ठ सुरवें ते जिज्ञासा. मागीर कौरवालान तूं कोण बुद्दन तशें पुरो पांडवाल 5 जनांलान तूं कोण बुद्दन तशें पुरो तसो पुरे तांगेले मनान तूं सकडी येता रस. आतां एक बिल्लू बाण सोडका जाल्यार तांणी ते उंगुश्टे बोट हाताचे अंगुली म्हणटाची त्या उंगुश्टे बोट म्हूण न्ही पुरे बोटाकय ताका एक अंगुली त्राण म्हूण घालताची चर्माचे कवर आसची. ते जावका नानातले हातांनी दुखता तांकां युध्द करतना त्या परे घालूं कस. आनी खंयची वस्त्र घालून येवचें जायना. एक बिगदून आंगा बिगदून निशील वस्त्र सकट जावका. तांगेले आयुध सकट घेवन येयल्यांची. आनी तांगेले पुराय एक कौशल्य खंयचे अस्त्र शस्त्र प्रयोगांत खंयचे कौशल्य तांगेले ते पुराय दाखोवच्या कडेरी सुरवेक बाणा प्रयोग प्रारंभ जाले. 100 नी 5 जनांनी एकपंत बाण सोडतना न्हय कितले की जन भिवन बागसून बसलीच की आमगेले वैरी आमगेल्या माथ्यारांनी पडतवे म्हूण सांगून नेलार जालेले तितले. तवळ ते बाण सोडचे पळोवका म्हणून माती वैर करताची जाल्यार ते बाण सोडले कुडले साई शब्द येत न्हय कुडले माती बागसून बसताची. केलो जन धैर्यार पळोवन बसल्याची. तशी खाली नेलार राबून मारचे मागीर अश्वार चोवणू रथार चोवणू तशी विंगड वाहनार चोवन तांणी तांगेले बाण प्रदर्शन दाखयत रसाची. पळयतना प्रेक्षकांक खंयची एक गंधर्व लोका चमकलशी अनुभव जाता रस. प्रेक्षक पुराय करून पळोवन बसल्याची. आनी तांकां दिल्लें लक्ष म्हळ्यार एम म्हणटाची. ते एम खंयच्याक मारका म्हूण सांगून गुरून सांगला पळय द्रोणाचार्य ताका तांणी परफेक्ट मारले म्हूण जाल्यार जन पुरे भले म्हणून म्हणटा रसच की. तशी अश्वारोहण करून दाखयलें बाहुयुध्द करून दाखयलें रथारोहण करून बाण सोडून दाखयलें पुरे जाले नंतर. आनी कत्ती म्हळ्यार खडग गुराणी दवरून ताजी प्रदर्शन खडग गुंडाच कशी खडग गुंडायत 4-5 जनांना तांगेल्या आंगार पडयले तांकां निरोध करची कशी हे पुराय दाखयलें. बाण प्रयोग मान्य गदा प्रयोग शूल प्रयोग खडग प्रयोग पुराय अंत भितर तांणी तांगेले एक चमत्कार तांणी दाखयले. तशी मागीर द्वंद्व युध्द प्रदर्शन सुरू जालें. सुरवेक भीम दुर्योधन तांगेले गदा खांद्यार उबारून घेवन दोन्ही पर्वत एद्राबद्र रबल्या बरी मंटपा मध्ये येवन रंगमंटपा मध्ये येवन रबल्यांच काही थंय दोग जनाले मनांत मात्र खाली एक प्रदर्शन म्हणना तांणी आतां दुर्योधन सांदकून भीमाल वैरी मत्सरीच तो भीमाक दुर्योधनाल वैरी काही ना तिलकोप तेका म्हणा तागेल्यान तो मुख्य प्राण नव्हतो भीम हो कली न्हय. तशी मुख्य प्राण केन्नाय परमात्मा जायशिल्ले करतलो. परमात्मा कली विरोध होतो केन्नाय म्हणटना मुख्य प्राण भीम जाल्यार देखून भीमा स्वाभाविक जावन कली पुरुश जावन आशिल्ले दुर्योधनाल वैर कोप असता दोग जने गदा युध्द प्रदर्शन करूं सुरू केलें.
ह्या बदीनं त्या बदीनं मंडलाकार म्हणा सुತ್ತು सुತ್ತು गुंत गुंता नाना ರೀತಿ ಗದಾ ಪ್ರಯೋಗ करतरसची ಬಿದುರು ಧೃತರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಗಂಧಾರಿಕೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ದೊಳ ದಿಸನ ಗಂಧಾರಿನ ದೊಳ್ಳೆ ಪಟ್ಟಿಗಲ್ಲ विदूर तांकां हांगेल गदायुद्धा विशयी सांगतरस तशी गदायुद्धांत वामभ्रमण दक्षिण भ्रमण वामभ्रमण दावे दिकड गुंचे उजवे दिकड गुंचे दावे दिकड गुंचे चक्रभ्रमण गरगरी गुण गदा प्रयोग करचे ऊर्ध्व भ्रमण ये गद वैर धोरण गुंडान गरगरी गुंडान पेटोचो मारचो ये पुरೈ दाखयतातानी कडेरी ಭೀಮ ದುರ್ಯೋಧನಾಲ್ ಮಧ್ಯದಿಂದ ಬದ ಗದಾಯುದ್ಧ ಜೊತೆಗೆ ಮುಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ಕ तशी जला ಕೆಲವು जन क्षण भितरी एक पण दुर्योधन गेलवलं म्हणून सांगून जनान हा दुर्योधन गेलवलं म्हणून का दिलं आणि घडीनची ना 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 वा गेलवलो भीम गेलवलो म्हणून तर शाईक पडता भीम आणि दुर्योधन बदतानी गदा युद्ध करताशी तिथली इन्वॉल्व जाल्ल्याची तांगेल इन्वॉल्वमेंट आता झोयरी प्रेक्षकांमध्ये भीम गेलो होता ना 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 दुर्योधन गेलो होता ना ना भीमान मारली पडता का अशी प्रयोग पडता ना तांकां दिसली की कसले द्रोणाचार्याक वयर बसून पळय तर हें बदलची तांगेल दोग जनाल मध्येन तो ಸ್ವಲ್ಪ मनांत समाधान ना म्हणून द्रोणाचार्यांक गोतच न्हय तशें आतां आनी एक घर्षण जावचें खंडीत अंचाण भीमाल आनी दुर्योधनाल मदा जाल्लेल मरीची जनाल मध्येन तुय तांकां सपोर्ट करचें म्हूण सांगून दोन जोर घर्षण जायत म्हूण सांगून ते युद्ध शूर जायत तांगेल मध्येन तूं म्हूण सांगून पुत्ताले सांगता की अश्वत्थामाले बस बस आनी राबय म्हूण सांग म्हूण कडेरी अश्वत्थामो वतना थंय अश्वत्थामान रंग मंटपार वच्चो का जाल्यार थंय जोर जोर जाल्ले भीमाल आनी दुर्योधनाल मध्येन तो मागीर दोग जनांकय समाधान केलें की आनी प्रेक्षकांक पुरय करताडना म्हळ्यार चपाळ करायचें म्हूण सांगलें की आनी तांकां चंद करून तांगेले जागे पेटोवन हो मागशे आयलो मागीर द्रोणाचार्य एक वाद्य जातरच न्हय तांकां राबय म्हळें की आनी उच्च स्वरार म्हळेलीच की आतां आनी येवचें पार्थान पळयाची वो मिगेल मोगाचो मिगेल पुत्तालवरी म्हाका प्रिती पात्र आनी अर्जुन म्हळ्यार साक्षात इंद्रांश म्हणटाची तशी धनुर्विद्या पारंगत जाला हागेले एक धनुर्विद्या कौशल्य पळयात तुमी म्हूण सांगताची आयलो अर्जुन आनी तागेले बाण तागेले बत्तळिका सकड घेवन येयला रंगप्रवेश केले प्रेक्षक पुरे अर्जुना पळोवन स्तब्ध जालीच कय सगळे जनस तोमा भारी आनंद घोषण करू सुरू केलं की मध्ये मध्येन जयकार घालताची मध्ये मध्येन तो वॉचा पांडवाला तो तिन्नीचो पळय इंद्राल अनुग्रहान जाल्लो की गुरुवंशाक वॉचे रक्षक म्हूण ताण जन्म येतना शरीरवाणी जाल्लीच की आनी आचार्य द्रोणान सांगलें मत वो अप्रतिम मिगल शिशालान तो म्हूण सांगून तशी नाना तुमकां गोतना तो कितलो पराक्रमी पळय तितलो धर्मिश्ट कय तो तशी आनी भारी ज्ञाननिधी म्हळ्यार ताका गोतन नातील विशय ना की प्रति शिक्षणांत भारी उच्च रिती रसकय तो अशी तशी म्हणून जनांक ताणें अर्जुनाक पळयल जनान कसो सांगला येद्दोळ ते पुरे पळयना नातील जनय ओटो मेळ्ळो सांगता रसाची कुंतील दोळे दुखून आनंद बाश्प देंवन तायत्या म्हळ्यार तिगेले चेडवांक होगळसीत रसत न्हय भीमाले गदा युद्ध पळयतना जनान होगळसिले आज अर्जुनाक आतां भितर अर्जुनान भायर येतनाची रंगस्थळार येतनाची अर्जुनाक होगळसीत रसची दोळे दुखून उद्दा देवली की धृतराष्ट्राक ताका एक नमने असहना स्पश्ट जावन कसो लायकपणा ताका विदुराले निमगीत कय तो कसो लाग इतली जन गलाट करताची म्हूण तेदना तो सांगता कय तुका धृतराष्ट्रा तुका कळ्ळी मे पांडुल पूत अर्जुन तो दिव्य जावन आशिल्लें कवच शिरस्तराण पुरय धारण करून रंगमंटप आयला बाण बत्तळीक सकड दवरून तशी परस्पर जन उलवन घेताची म्हूण कडेरी ताका चिकेची मनांत भंय जालें जाल्यार विदुराल निमगीत की आसो आसो आमगेली कुंती न्हय आमगेलो पांडू न्हय आसो तांणी तांगेल निमते हांव धन्य जाल्लो न्हय म्हाका रक्षणय करतली न्हय तांणी म्हणून म्हणटा की बाई राया तो तुका रक्षण करता मागीर शूर जाल्ले पांडवाल धनुर्विद्या प्रदर्शन शूर जाल्ले कुडले जनालो जयकार शूर जाल्लो येद्दोळ कितली राजकुमारान तांगेल धनुर्विद्या प्राविण्य दाखयला पळय ताजी पशी चड हो दाखयत रस सुरवेक
अशीची निशितास्त्रांनी म्हणटा पळय त्या पुरे सोडून दाखयले नंतर मागीर मंत्रास्त्र पुरे ताणें शिकयलें ताजें प्रदर्शन केलें की आग्नेयास्त्र प्रदर्शन करून अग्नी हाडयले की वरुणास्त्र दुखून उद्दा हाडयले की वायुव्यास्त्र दुखून जोर वार हाडयले की पार्जन्यास्त्र दुखून मोड सृश्टी केली की भौमास्त्र प्रयोग करून भुंयत भितरी प्रवेश केले की पर्वतास्त्रानं तांणी जन पळयतर सायडा पुरे बेट्ट सृश्टी केली की तशीची अंतर्धान अस्त्र प्रयोग करून घेवन कोणाकय दिसना जालो खंय तो तशीची वा एक आनी जनांक ते तागेले अस्त्र प्रयोगानाचे एक पंत अर्जुन दिगू जावन दिसता एक पंत कुल्ल जावन दिसता केलो पंत रथार बसल्यावर जाता केलो पंत रथा भितर दुखून बाणा प्रयोग करतशी दिसता रथ वतरच अर्जुनान बशिल्लो तेदान अर्जुन नेल्यार दिसता शेक म्हणे एक इंद्रजाल अशी करून दाखयतरच तो कडेरी द्रोणान ताका बहु सूक्ष्म जावन आशिल्ली वस्तू पळय दवरली की लक्ष जावन तेवेय छेदन करून दाखयले की मागीर ಸ್ವಲ್ಪ लक्ष दवरला की ताका द्रोणान ताका एक चूर गाय जेवच्यान जे दवरलेले वस्तूक म्हूण सांगला की ते गाय जायना अशी बाणान पडयला की अर्जुनान अन्य कसं म्हळ्यार व्हडोड्ड लक्ष जड सुच लक्ष पळय छेदन केला की चित्रविचित्र रितीर बाण सोडतरच यो तशी एक लोखंडाचे डुक्कर दवरून ते तोंडा भितरी बाण मारका म्हणले की द्रोणान त्या गरक 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 गुंतरच की ते लोखंडाचे वराह ताजी तोंड आत्ता हांगा दिसता म्हळ्यार आत्ता आनी एक सुत्तांतू दिसतरस तसल ते गुंचे वराहाचे तोंडा भितर 5 बाण प्रयोग केला हाणें पळयतना एकची बाण अशी दिसतरच की मागीर एक गायक तेकडे भोंवची तशी केला ते गाय एक कडेन बैसून ना ताजे कोंबू म्हळ्यार बद गाय न्हय ती हेकडे तेकडे धांवतरच एक गायचे प्रतिमा केला ताजी कोंबस पळय कोंबा भितर एक पंत 21 बाण प्रयोग केले की आतां बाण विद्य मात्रवे धनुर्विद्य मात्रवे ना तो खड्ग धोरणी युद्ध करून दाखयले की गदा प्रयोग करून दाखयले की प्रदर्शन पुरे जाल्लें जनाल उद्वेग उणी जाल्ले वाद्य इरबले आनी पुराय जन तांगेले निवासा वत्ताची म्हूण म्हणटना रंगमंटपाचे महाद्वारा लागीं भूज पेट्टून घेवचे शब्द ऐकपळके सिडील मारलेले बरी जतकय कोणके अन्यक्ಳು वीरस प्रयोग करूक प्रदर्शन दाखोवचक म्हूण सांगून पुरे प्रेक्षक सभीक ते सायड पळोवच्या सुरू केले की कसो जता म्हूण सांगून कडेर पळयल्यार सर्व जने पळयताची 100 जन भावंड कौरव भावंड 5 जन पांडव द्रोणाचार्य अश्वत्थाम प्रति एकले त्या बदीन पळयतरसची कोण तो म्हूण म्हणल्यार जन्मतः वज्रकवच घेवन येईल पळय कर्णकुंडल घेवन येयलो कर्ण वोड पर्वत चमकून येयल्या बरी चमकून येतरसके पुराय जेन्ना तो नवोची जाल्यार कुंतीलो सुरवेचो पूत नव्हतो कन्ये जावन आसतनाची सुर्याल निमती जन्मा आयलो तोवय साधारण येत न्हय न्हय कुंतीपुत्र सूर्यपुत्रय म्हणटना सिंहोशी चमकून येतरसकय कोणाक ಸ್ವಲ್ಪ जन तो हस्ती गंभीर जावन येयलो बरी दिसतकय सूर्यचंद्राल इतले तेजस्य आशिल्ले ताका तशी दिगूची ताळवृक्षा म्हणके दिगूची वा येतरस रंगमंटपा भितरी आनी द्रोण आनी कृपाचार्य रंगमंटपांतू उच्च स्थानार म्हळ्यार येतर स्थानार तांकां बसयला तांकां एक नमस्कार कोरका म्हूण म्हणलें तर अनादरणेन नमस्कार करता काय आदरान न्हय मनान न्हय अनादरणेन नमस्कार करता आनी रंगमंटपा मध्ये रक्त खंय कोणा बा खंय दुखून येयलो म्हूण सभीक उलयतरसची त्या वेळार तो पार्थाले सांगता खंय अर्जुनाले तो ताका भाव म्हूण खंय गुतस ना न्हय तो सांगता भारी भारी तूं आतां पुरो जनांक तुगेलें धनुर्विद्या चातुर्य दाखयलें न्हय हांवें म्हगेलें चातुर्य दाखयता सभीक कसो न्हय तूं काय म्हगेलें चातुर्य पळोवन बारें आश्चर्य जाता तशें हांव दाखयता म्हूण सांगता कडेरी बाण सोडच्याक सूर करता म्हणटा दुर्योधना एक आनंद जाली की अर्जुना ಸ್ವಲ್ಪ लज्जी जाली ಸ್ವಲ್ಪ कोप येयलो कर्ण एद्दोळ पार्थान कसो दाखयला त्या पुरे सरा एका पाशी एक प्रदर्शन करतरस दुर्योधन
सीद धावन येईल की आणि कर्णां फटोवन धरल की आनी म्हणलें की म्हगेल अदृश्ट कितें की तूं म्हाका मेळ्ळा तूं म्हगेल आजी दुखून तूं म्हगेल दोस्तीचो म्हगेल कोण तूं खंय तुकून आयिलो तुका कसलेची तुगेलें कसलें एक मनान तूं कळबळ कसलें ना आमगेल उठ राबू येता म्हूण तुगेलें मनान तसलें रे आजी तुकून म्हगेले राज्यांत स्वेच्छेर राब आमी तूं सांगील तशें आमी पुराय आयकताची कळबा तेदन सांगते दुर्योधना तूं इतलें सांगला रे पुरो म्हाका सर्व संपत मेळ्ळ्या बरें जाल्यार म्हाका तुगेलें मित्रत्व मात्र पुरो अन्येक कसं न्ही म्हूण म्हळ्यार म्हगेल एक इच्छा आसा अर्जुनाल वटो द्वंद्व युद्ध करचें हें म्हगेल जिवनाचें एक हंबल म्हाका म्हूण म्हणटा कळ्ळें कडे वो सांगता काही जायत करणा तूं हांगा राब म्हाकाय जावका कसं न्ही म्हूण म्हळ्यार अर्जुना मारचें तूं म्हगेल पर राबून अर्जुना मारता म्हूण जाल्यार तूं म्हगेल वटो केन्नाय आसूं येता म्हूण सांगून तागेल भावंडा आपयतकय आनी अश्वत्थामाकय ಸ್ವಲ್ಪ दुर्योधन म्हळ्यार रिचड प्रिती पुराय जन आपोवन हाडून कर्णाल परिचय करता अर्जुना मात्र एक नमने चूर अपमान जाला तो सांगता रस कर्णा तुका आव्हान आशिल्लें हांगेच्या ना न्हय आनी तुजी जावन तूं उलयतस तुका खंयची लोकां पेटोवपा पळय त्या लोकां हांव पेटयता म्हूण म्हणटा खंय कडेन रे कर्ण सांगता पार्था ये तुका मांत्र म्हूण लेखला बाय धनुर्विद्येन तूं कोण सकड चातुर्य आसा आनी प्रदर्शन करूं म्हणून रंगा मंडप केल्लेलें तशी राय पुरे पराक्रमानाची श्रेश्ठ जताची धर्म म्हळ्यार कोण बाहुबल आसकी त्यांनी प्रदर्शन करूं म्हणून धर्मूय सांगता तूं कसले आतां आक्षेप करची म्हाका तुका जो भंय आसवे तूं दुर्बल वे तुका जो म्हगेल निमती कसले भंय आसवे शक्ती आसतलें म्हगेल्या युद्धा यो अर्जुना तुका शिकयल गुरच न्हू हांगा तागेले द्रक तुगेले माती घालता की ना म्हूण पळय तोग्गू म्हळ्यार माती कुडूक करून घालता की ना म्हूण पळय म्हूण सांगून म्हणटना धर्मरायू भीम दोग जनय ताका पटोवन धरलें की पार्थाक आनी बस पार्थ सुरय द्रोणाला निमगिता द्रोणाने अनुमती दिल्ली हांगेल द्वंद्व युद्ध तयार जाल्लें दोनी जनय कितले लायक करून युद्ध करतली म्हूण नाखय दुर्योधना आदी पुरे कर्णाक जय 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 जयकार घालताची कृप द्रोण भीष्म हांणी पुरे पार्थाल्या गेसची सभेंत ಕೆಲವು जन कर्णाक जय जयकार घालताचे ಕೆಲವು जन पार्थाक जय जयकार घालताची जाल्यार कुंतीक कर्ण कोण कसले इत्ते तिका कळ्ळें ती कोण न्हू तिका एक नमनेची मूर्छिशी येयली कय कडेरी विधुरू तिगेल दासयल्या म्हणाल की तिका उद्दापाक पडायची म्हूण कडेरी कुंतीक दोन चेडूं युद्धार राबील पळोवन भंय जाता रस जाल्यार तें युद्ध तडसुचें जातवें कसं सांगचें तिणें मेगेल चल्लो तूं म्हूण सांगू जातवें त्या वेळार कृपाचार्य कर्णा म्हणलें की पळय कर्णा तो कुंतीलो धाकलो पूत तो द्वंद्व युद्धाक सिद्ध जावन राबला युद्ध प्रारंभ जावची पशी फुडें तूं कोण खंयचे वंशाचो तुका ल्हान कोण हें पुरय सांगता नंतर तूं द्वंद्व युद्धा योग्य की अयोग्य की निर्धार करया प्रथा कुल समाचारैः न युध्यन्तेन्द्रपात्मजाः राजपुत्र कुल आचार तांतू तांगेल्या पशी हिन जावन आशिल्ले जाणाल वटो युद्ध करनाची कर्णाल तोंड विवर्ण जालें खंय दुर्योधन कुडलें म्हणाल खंय कृपाचार्याक आचार्य त्रिविधा योनी राज्ञां शास्त्र विनिश्चय सत्कुलीनश्च शूरश्च यश्च सेनां प्रकर्षति कृपाचार्य तुमकां गोत्तस शास्त्रांत कसो सांगला म्हूण म्हळ्यार तीन रितीरी तो राय जाव येता म्हूण सांगूनच केवल राजकुलांत आयल्यार मात्र न्ही कळ्ळें कुल एक जावन कुल राजकुलाचे वैवे म्हूण अन्यक जावन ताका शौर्य आसवे ताका सेना चलायसूचें सामर्थ्य आसवें म्हळ्यार सेनापत्य करूं जातवें ये पुरे पळोवपा जाता तशी आनी तो कितले पराक्रमी हे तिनी पळोवपा जाता तो राय निर्णय करचा पळय शौर्य आनी सेन चलायसूचें सामर्थ्य करणं आस म्हणले नंतर एक कुला विशय कसो तुमी घेवन बसचे अर्जुन रायाला मांद्र युद्ध करता म्हण जाल्यार हांव कर्णाक कुडलें म्हगेले एक राज्याचे राय कोण सोडता जायना म्हण म्हणटा दुर्योधन मालगड्या लागीं निमगिना
मलगड बैसल्या चान बसल्या आम बसल्या गुरु पुरे असाची तांगे लगी निमगे ना नशी सीधा तागेल मात्या कसं असं म्हणा कर्णाकने अर्जुना युद्ध जाऊ का अर्जुना कर्ण नाश कोर का अन्य कसं म्हण म्हणलं रे आता मग कुठल्या हाकर ऐकल्या मात्र युद्ध जाता नानतलं रे समाधान ಇಲ್ಲಿ म्हणजेला रे आता एक मग अर्जुना नाश करचे अवकाश मिळला कर्ण खंडित अर्जुना नाश करता म्हणून म्हणाल तागेल मनान बसला तशी एक नमने दुष्ट आलोचनेनं कर्ण राजपुरोहितांका पैसीत काही रत्नसिंहासन हाडेसीत काही मंगळवाद्य वाजयसीत काही कर्णाक सिंहासनार बैसून तागेल मात्या बैरे श्वेतछत्र धरून चामर बिसूच्या सूर केल के पुरोहितांक सांगले के तक्का उदकान अभिषेक करा जल म्हूण कुडले पुरोहित मंत्रोच्चारण करतची कर्णाक अभिषेचन केले जलवे दुर्योधन कर्णाक अंगराज्य पट्टाभिषेक कोरून अंगराजारे बसयलो अंगराज जाऊन बसयलो कडेरी कृपाल उत्तर ऐकून मन एक नमने खिन्न जलेले कर्णाले अयो मक्का युद्ध करून मिळणार माय हांव सुतपुत्र नव्हे म्हूण जला रे दुर्योधनान क्षण मात्र राय केलं नव्हे ताका कसं सांगचें म्हणून कळणी दुर्योधना पडेल कुडले कर्णाल दोळे दुखून कितले उशीर उदा देवली म्हणून काही म्हणाल काही हे दुर्योधना कौरवेश्वरा तू म्हाका एक राज्याक अभिषेक जावन बसयली न्हू तू कसं करचें हांवें अन्य कसं म्हळ्यार तुगेलो आयचे निर्धारच पडाव जन्मान तू पूर्ती विसरना तू कसल सांगता तें हांव तुका करून दिता दुर्योधन म्हणाल काही कर्णा म्हाका कसले प्रत्युपकार नाका जाल्यार रे तूं म्हगेल ओटू सख्य रसो काम म्हूण म्हळें हांव निमगे तुका दुर्योधनाक आलिंगन केलें जालें थंय दुखून दुर्योधन कर्ण मित्र जालींची आतां हे युद्धा तयार जालेली न्हय तें युद्ध कसलें जाता पळोवचे पशी फुडें आमी कर्णाले ಸ್ವಲ್ಪ पूर्व म्हळ्यार कर्णाल जनन हे पुरे गुत्तस जाल्यार कर्ण खंय शस्त्राभ्यासांनी शिकलो म्हूण म्हणलें एक आलोचना आमकेत न्हय तेदना उडगस कोरका जाता आमी एकलव्यान द्रोणाचार्यालेगी अस्त्रविद्या शिकवा इल्ल वेळाकची कर्ण येयलो एकलो सूतपुत्र आनी एकलो बेड जातीचो म्हूण सांगून द्रोण तांकां अस्त्र अभ्यासां करयना म्हूण म्हणटा न्हय म्हळ्यार कर्ण जन्मतः कुंती पुत्र क्षत्रिय जाल्यार क्षत्रियाल संस्कार आशिल्ले ताका ना न्हय एक सुतान पोशिल्लें न्हय तशी एकलव्योय तशीच वसुदेवाल पुतू वसुदेवाल भाव देवशरपाल पुतू जाल्यार अन्नान ताका परित्याग केलें देखून बेडाले घराण्यांत होड जालो तो तशें द्रोणाचार्य विद्या तांकां दिना म्हणटाची वस्तुतः तांगेल मनांत हांव अर्जुनाक विद्या दिवन ताका त्या मट्टा बलिश्ट केला तांगेले एक हातगुण पळयला रे अर्जुनाक मिरसू तितले चातुर्काय हांकाच म्हूण म्हणलेले मनांत आशिल्ली कितकी तशी दोग जाणांक तांणी विद्या दिना म्हूण म्हणलेलें आनी अन्य कारणांय आमी लेखूं येता येतल पुरे तांगेल्या राजकुमाराची विद्या शिकच्या विंगड देशाची आयल्यांची भीष्माला गीतांनी निचावन जावन भीष्माला तांणी कसं सांगितलं म्हळ्यार आजी तुकून कौरव पांडवांक विद्या शिकून हांगा राबता विंगड राजकुमारान येतना भीष्मान आनी धृतराष्ट्रान आनी ओपीक दिवनूच हांगेल राज्यान तो तांगेल पुरे गुर्तसूचे तांगेल प्रितीचे रायान पुरे तांगेल चेडूं पेटोवन आसच्या पुरुश शिवाय मागीर त्या विद्यालयान तो पुरे जातीच्यांक विद्या दिता म्हूण सांगून खंय भीष्माक आनी समाधान जाल्यार म्हणलेलें मनांत तांगेलें आसच्या पुरो आतां कर्ण भारी स्वाभिमानी खंय द्रोणान जायना म्हणलें ताका लज्जी जाली खंय फुडलें ताणें एक प्रतिज्ञा केली खंय ह्या द्रोणाक खंय शिकय लेखलोच न्हय परशुराम तागे लागीं हांव अस्त्र शिकून येता म्हूण सांगून सीदा परशुरामाला आश्रमात चमकलतो थंय वतना परशुरामान ताके क्षत्रिय म्हळ्यार नज परशुरामाक ताणी म्हणून सा ब्राह्मण सोळ्या विंगड जना शस्त्र विद्याभ्यास शिकयना थंय वतना परशुरामू निमगे तूं कोण कचलें इत्तें हें अस्त्रशास्त्र शिकूं का न्हय हाजे आशेन करून एक पट्टी मारता ब्राह्मण म्हूण जाल्यार परशुराम देव न्हय मे तो सुतपुत्र म्हूण सांगून परशुरामाक वतना मे पुरे दिव्यास्त्र तांणी उपदेश केला अन्य कसलें म्हूण म्हळ्यार
परशुरामा तेदना कळला अर्जुनाक मारच्याक दुर्योधन वा कर्णस म्हण लेखून दृढ मनार बसता जेव तशीची म्हण सांगून परशुरामानं कर्णाक शस्त्राभ्यास शिकयले. 4 वर्षपर्यंत परशुरामाला रबलो काही ज्ञानंच भागवतम अपि पराश्च विद्या रामादवाप्य विजयं धनुरग्रयानम अब्दैश्च चतुर्भिः रतचनं न्यमसत् तदंते हातुं न शक्त उरुगाय मीमांस कर्णः. 4 वर्षपर्यंत परशुरामान तक्का सर्व ज्ञान शिकायला काही पराश्च विद्या म्हणा परमात्माल विद्या भागवत ज्ञान आहे तशीची विंगड विंगड विद्या खाली अस्त्र विद्ये नाही सर्व शिकायला कडे रे ताक एक बिल्लो दिला चांग एक रथो सकट दिला मागिरी कर्ण परशुरामालागी ಸ್ವಲ್ಪ काळ रब्बो नसता. 4 वर्षपर्यंत राबला जला रे त्या गेल्या गे ताक एक मन अंत शिल्के कसले म्हण म्हणारे आणि की तो शिकून जाला रे वच्चनी कसाला का म्हणारे तक्का ब्रह्मास्त्र प्रयोग कोरचे कशी म्हणून परशुरामान शिकईन त्यावेळी शिकू का म्हण म्हणाले का आश ताजी कथे थई राबला तो महाभारतांतो ब्रह्मास्त्र समित तक मेळ्ळा म्हण जाता जाल्यार ताका ब्रह्मास्त्र प्रयोग गोत नाशिल्ले तशी ब्रह्मास्त्र ताका दिनी एक पंता परशुराम कर्णाल जांगेरे माथी दवर निदून आशिल्लीच निजावन ताका न्हिदसवे देवाक ना जाल्यार कर्ण फुडलो जन्माचो वाली म्हण म्हणला न्हय वाली न्ही कर्ण फुडले जन्मा सुग्रीव जावन आशिल्लो न्हय सुग्रीवान मलगड बाव वाली मारलेलो न्हय ताकात फल दिवचे वेळ लाग गेलो म्हण सांगून परमात्मा परशुरामार रुपार आसता तो कर्णाल पायार माथी दवर न्हिदला निजावन त्या वेळाक कर्णालांतू एक राक्षस आशिल्लो म्हळ्यार कर्ण तशें जावच्या कारण कसले आतां कुंती पुत्र सूर्यपुत्र म्हणले नंतर तो जन्मतः चांग जावन आसू का संत जावन आसू का ते सोडून तो जळको कोपिश्टू मत्सरी असल पुरी दुर्गुण तागेला कसला आयला असल एक चिंता आमकां येता मनान तो सूर्याल पूत तो तदनंतर कुंती काही तसल नाही दोन्ही सूर्य देवूची देवतेची कुंती चांग राजकन्ये ತಂಗೆಲ್ ಚರಡು ಜಾವನೇವನು ಅಸಲ್ ದುರ್ಗುಣ ದುರ್ಯೋಧನ ಸಮಾನ ಜಾವಚಿ ದುರ್ಗುಣ ಕೈಂದುಕು ನೈಲೆ ಮಳರೆ ತತ್ರ ಆಸ ರಾಕ್ಷಸವರಹ ಸತುಹೇತಿ ನಾಮ ಕಾಲೇ ಮಹೇಂದ್ರಂ ಅನುಪಾಸ್ಯ ಹಿ ಶಾಪತೋಸ್ಯ ಕೀಟಸ್ತಮಿಂದ್ರ ಉತ ತತ್ರ ಸಮಾವಿವೇಶ ಕರ್ಣಸ್ಯ ಶಾಪಂ ಉಪಪಾದಯಿತುಂ ಸುತಾರ್ತೆ ಹೇತಿ ಮಳ ಲೇಕಳೋ ರಾಕ್ಷಸು तो इंद्रा कसके बाद दिवनु इंद्रान शाप दिवनु एक कीट जावन जन्मा येईल काय ये कर्ण एक म्हणतात ना सहस्र कवच मिळेल राक्षसाला आविष्ट तगेला तशिले आता कर्ण शाप येवची वेळाक ते हेती म्हणाल राक्षस एक कीट जावन थंय जन्मा येईल नव्हे आता इंद्राल शाप ताका मेळलो इंद्र कसं करता ते हेती राक्षसाले अंगांतू त्या कीट जावन येयले त्या शरिरांतू इंद्र आविष्ट जाता कसले म्हण म्हळ्यार मुखारसून कसल जत्ता म्हण म्हळेले परमात्मा गोतस परमात्मा इंद्रा प्रेरण दिता इंद्र त्या किटा अंगांतू आविष्ट जाता अर्जुनाक त्या कर्णा निमित्त कसले बाद जेवच्या नज्ज म्हण जाल्यार मुखारसून युद्धा वेळार ते कर्णा एक शाप येवका म्हण म्हळेल कतीर तो त्या किटांत आविष्ट जाला महाभारत शांती परमांतू हे विषय येता तागेल नाव राक्षसाल नाव हंग हेती म्हूण सांगला जाल्यार निर्णयांतू तात्पर्य निर्णयांतू महाभारत शांती पर्वांतू दंश म्हूण तागेल नाव मुखारसून शांती पर्वा येते विषय तो भृगुमुनीले पत्नीक अपहरण केलेलो राक्षस तो दंश भृगुमुनीन ताका शाप दिवचे एक कीट जातूं अलर्क म्हणेल कीट जालेलो तो तशी परशुरामान कर्णा शाप दिवच्या वच कारण जालो म्हूण म्हणटाची जेवो
ते कीट शरीर आसूचो ते हे ते राक्षसो ताजे ओटूक इंद्र आविश्ट जाला. तो कसो करता म्हळ्यार कर्णाले जांग कोऱ्यान दिता. कीट न्हू तें कोऱ्यांतून रगत वळटरस थंड लागता न्हू परशुराम जाग जालो. जाग जावन म्हणालो रगत स्पर्श जेवचे म्हळ्यार एक नमने अपवित्र म्हणटात. किम त्वं न चालयसि मां रुधिर प्रसेके प्राप्तेपि पावन विरोधिनी कोसी चेती. अपवित्र जावन सुचे रक्त स्पर्श म्हाका जातरस जाल्यार तूं म्हाका जागयनी त्याक कोण तूं. ब्राह्मणांक हे परी सैसूचे जायना कोण तूं म्हणटना करुण सांगके तुके गाढ न्हीद करत आशिल्लो न्हय ते निद्राभंग करच्या नज म्हणून हांव न्हू बशिल्लो कित्याक मारने हांव. तेदन तो सांगता तूं ब्राह्मण न्ही तूं क्षत्रीय काय इत्या म्हळ्यार हें म्हणटा रगत फळत जाल्यार त्या दुखी सैसून घेतला जाल्यार ब्राह्मणाच्या साध्य नाय तूं कोण म्हण सांग. तेदना कर्णा सांगूकच जाता सांगतो जात्यास्मी सूत उतते तनयोस्मी सत्यम तेनास्मी विप्र इति भार्गव वंशजो अहम. हांव जन्मतः एक सुतपुत्र तशी हांव तुगेल पूत म्हूण लेखुनूची भार्गव गोत्रोत्पन्न ब्राह्मण म्हूण म्हणलें सत्य न्हू तें. इत्या म्हळ्यार देवूची जगत्याक मुख्य आनु अम्मा गुरूय अन्ना अम्मा समान म्हणटा तूं म्हाका गुरू जावका तेदन तुमगेलो आनु जाता अन्नाल समान जाता म्हूण म्हणलें हांव इतली पट्टी मारलेलें म्हूण कर्णान सांगतना ते परशुरामाले दृश्टी ते किटा भायर पडली न्हय. ताका तागेले सुरवेचे रूप आयलें. इंद्र तांचो दुखून भायर चमकलो. तशे हांगा कर्णा मात्र शाप मेळ्ळो परशुरामालो. तुका मेगेल्यागी विद्या शिकच्या योग्यते नाशिल्लें जाल्यार तूं म्हाका भक्तीन सेव केला तुगेली भक्ती व्यर्थ जावच्या नजन. तूं सर्व शत्रू गेलवू तितली शक्ती तुका जाल्यार तूं स्पर्ध करतना कोणेय तुका गेलूच्या जायना जाल्यार स्पर्धे वचना जे तूं एक पंता स्पर्धे चमकल म्हूण जालें तूं स्पर्धी करना नातला रे नुत बैसले म्हणजे तूं गेलूच्या कोणाच्या न्ही साध्य ना. तूं केन्ना स्पर्धी करता कोणा लागीं जेव्हा युद्धा वता तेदना तुका पराजय खंडीत. तूं कसं सकड हांव शिकयला सर्व विद्या विसरून वता तुका वापस त्या विशयी लेखचका ना म्हूण सांगून आनी हांगा दुखून वस्तू मिगेल वोट राबच्या ना तुवें कडेरी कर्णू थंय दुखून वता. ही कर्णाली विद्याभ्यास परशुरामाला घेतली काणी. आनीचे काणी फाय पळया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.